नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे इयत्ता 7वीमधील असे जगावे ही कविता। ही कविता गुरु ठाकूर यांनी लिहिलेली आहे। यांनी या कवितेमध्ये आपल्याला सांगितले आहे की ते म्हणतात या कवितेमध्ये ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटांनाही मार्ग सापडतात। संकटाला हसून सामना करावा, तसेच आयुष्यामध्ये काहीतरी चांगले कार्य करून जावे, असा संदेश कवीने आपल्याला असे जगावे या कवितेमध्ये दिलेला आहे। जीवन जगत असताना आपली इच्छाशक्ती प्रबळ असते। इच्छाशक्ती प्रबळ असल्यावर कितीही मोठे संकट असले तरी संकटात आपल्याला मार्ग सापडतात। तसेच ते म्हणतात की संकटांना आपण हसून सामना करायचा, संकटाला आपण हसून सामोरे जायचं। आयुष्यामध्ये काही चांगलं होते, काही आपल्या मनाविरुद्ध होते। कसंही असलं तरी आपल्याला मनाविरुद्ध का अशा गोष्टी आपण त्याचा हसून सामना करायचा, असा संदेश आपल्याला या ठिकाणी गुरु ठाकूर यांनी दिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण कवितेचे वाचन करूया। चला तर आता बघूया आपण असे जगावे। असे जगावे या कवितेचे वाचन आपण बघणार आहोत। असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावणे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नको गुलामी नक्षत्राची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची। असे दांडगी इच्छा ज्यांची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काडीच काढून देताना। संकटासही ठणकावून सांगावे आता बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। करू न जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गैवर यावा जगास सारा निरोप शेवटी देताना। स्वर कठोर या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या कवितेचे वाचन केलेले आहे। या कवितेमध्ये आपल्याला गुरु ठाकूर म्हणतात की आपण जीवन जगत असताना कितीही मोठे आव्हान आले तरी त्या आव्हानाला आपण सामोरे जायचं। आपण असे जगायचं आहे की छताडावर आव्हानाचे लावून उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। कितीही मोठे संकट आले तरी आपण सामोरे जायचा आणि आयुष्याला उत्तर द्यायचे। नको गुलामी नक्षत्राची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची। आपण कोणाची गुलामी करता कामा नाही। भीती आंधळी ताऱ्यांची म्हणजे या ठिकाणी आपण विनाकारण मनात भीती न बाळगता आपण स्वप्नांची चैन करायची। आपली इच्छाशक्ती दांडगी असली पाहिजे। आपली इच्छाशक्ती जर दांडगी असेल तर आपल्याला 70 मार्ग मिळतात। पाय आपल्या जमिनीवर असता कामा, आपण आपले पाय जमिनीवर ठेवायचे आणि आपण मोठी स्वप्न पाहायची आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करायचे। कितीही मोठे संकट आले तरी त्याला धमकावून सांगायचे की मी आता बेहत्तर आहे। नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। करू न जावे असे काही दुनियेत या जाताना, या दुनियेतून जाताना असं काही आपण करून जायचं की सर्वांनी आपला गेल्यानंतर इथून जेव्हा आपण निरोप घेऊ तेव्हा सर्वांनी आपले नाव त्यांच्या ओटी असले पाहिजे आणि क्षणभर आपले नाव त्यांच्या ओटी असून नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नजरेमध्ये नजर रोखून आपण आयुष्याला उत्तर द्यायचे। अशा प्रकारे या कवितेमध्ये आपल्याला गुरु ठाकूर यांनी आपल्या कवितेमध्ये ज्यांची इच्छाशक्ती दांडगी आहे ते कोणत्याही प्रश्नांना, कोणत्याही अडीअडचणींना, कोणत्याही संकटांना सामोरे जातात।